याच्यामध्ये हा एक आपण धरूया का रेअर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे। अनेक लोक प्रवासाला, जसं जयंत पाटलांनी मग सांगितलं का चीनचा प्रवासी फार पूर्वी आला होता आणि म्हणून जेव्हा आपण 25 वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती। फार फार तर लोकांकडे पगारच 3-4 हजार असायची। परदेश प्रवास आणि विमान प्रवास, जसं गॅस सिलेंडर मिळणं दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता। आणि म्हणून एक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते, पण हा विजन नव्हता, तो जयंत पाटलांनी दिला। आणि म्हणून कुठेतरी आपण सुरुवात झाली, पुढे गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायची सुरुवात केली, त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठेतरी देवाने पैसे दिले तर मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी नेलं होतं, मग आपण त्या संख्येने लोकांना नेले पाहिजे, लोकांकडे विजन आला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे। म्हणून ते आपली प्रगती होऊन कामा नये। आपल्याला अनेक लोकांना म्हणा जो 300-400 लोकांना प्रवास करू शकलो पुढच्या टप्प्यात, तर देवाने तेवढा बल दिला। आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे का मी नुसता फिरलो, पण नातेवाईक फिरले नव्हते, गावाले फिरले होते, माझे 5वी ते 10वी पर्यंत शिकलेले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील, सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला, हे सर्वांचं फिरणं आलं। आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का 2000 साली आम्ही सगळे एकत्र होतो शेका पक्षामध्ये, रामशेठ खासदार, जयंत पाटील MLC, जिल्हा परिषदचा सदस्य, आणि मग त्याच्यात शक्ल होत गेली। तर 2000चा आमचा ग्रुप 50-60चा होता। 2004ला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल आला, तर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला, त्याचा सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले, पासपोर्ट लोकांचे काढावं लागले आणि हे करत असताना पुन्हा ते 2014ला पुढे गेले। मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार का नाही, तर मी आमचा ग्रुप तयार केला। आता असं आहे का जयंत पाटलात 11 जण घेऊन चालले, नातेवाईक घेऊन चालले, त्यांचा आता ग्रुप थांबलेला आहे, वैयक्तिक प्रवास आहे। रामशेठ पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात। त्यामुळे आता राहिला तो आमचा ग्रुप राहिला आहे का आम्ही अनेक आता पण 300-400 नवीन पासपोर्ट काढले आणि त्या लोकांना प्रवास घडला। आणि म्हणून यांना एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला, प्रवास थांबलेला नाही, त्यांनी बॅटन हँडओव्हर केली, ती बॅटन अजून आपण चालवतो आणि माझे नंतर ते सहकार्य आहेत त्यांनी चालवावं असं मला वाटतं। निश्चितपणे या आयुष्यात यायचं आणि खाली आता आहे, खाली आज जाणं आहे। मी सांगितलं का आमची सगळ्यांची सुरुवात रामशेठची पार शून्यातून झाले, जयंत पाटलांची झाले, सायकलवरून आले, पूर्वी बैलगाडीचा प्रवास हा आनंद वाटायचा लहानपणी। ट्रक जर आली विटांची तर त्या ट्रकमध्ये सगळी गावाची मुलं बसून जायची। जीप जर पंचायतीची एक आली, भगत साहेब आमचे सभापती होती, जीप म्हणून आमचा प्रवास व्हायचा। आज आपण एमिरेट्सच्या फर्स्ट क्लासने हा फर्स्ट क्लास जातो ना, जे तो साखरेचा खायला त्याला देव देईल बोलतो ना आपण लोकांना वाटतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळते।